गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी 1 लिटर गोकुळ स्पेशल फुल फॅट क्रीम दूध वापरलेलं आहे. तर इथे मी अर्धा लिटर करून 2 टोपमध्ये हे दूध तापवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता टोटल 1 लिटर दूध घेतलेलं आहे, पण सध्या मी एका टोपमधलं अर्धा लिटर परत बॉईल करायला ठेवलेलं आहे. आणि आता एका पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण हे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, ते आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत. पाण्याचा अंश जो आहे पूर्ण काढून टाकणार आहोत. आणि दुधामध्ये पण मी थोडं पण पाणी टाकलेलं नाहीये. एकदम इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता. आता हे पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. तांदळाला पूर्ण असं तूप लागलेलं आहे आणि याचा फ्लेवर खूप छान येतो. बघू शकता. आता आपण हे उकळत्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत. परत एका पॅनमध्ये आपण तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बारीक पण तुकडे करू शकता, पण असे आपण मोठे मोठे पीस केले आणि ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेतले तर खूप छान चव येते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले आहे. आता हे आपण या दुधामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे आपल्याला मंद आचेवरच पूर्ण तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत दुधामध्ये. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पूर्ण दुधामध्ये आपण छान असे तांदूळ एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आता मी दुधामध्ये थोडंसं केसर मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आपण तांदळामध्ये टाकणार आहोत. याचा पण खूप छान फ्लेवर येईल आणि कलर पण एकदम छान असा येईल. जवळजवळ अर्धे असे तांदूळ आपले शिजले गेलेले आहेत. आता आपण परत मंद आचेवर याला छान शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तांदूळ आपले शिजलेले आहेत आणि जी दुधावरची साय आहे ती साईडला लागलेली असते, ती चमच्याने काढून आपल्याला मध्ये मिक्स करायची आहे. नाहीतर मग ती साईडला लागून असं करपून जाते आणि वेस्ट होते. आता दूध कमी झालेलं आहे. आता मी परत त्याच्यात दूध टाकलेलं आहे. असं थोडं थोडं करून आपल्याला पूर्ण 1 लिटर दुधाचा वापर करायचा आहे. आपण एकदमच दूध टाकलं तर तांदूळ पटकन शिजणार नाही. त्यामुळे गरज आहे तेवढंच दूध टाकत टाकत आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. आता बघू शकता तुम्ही छान प्रकारे आपले तांदूळ शिजले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असं क्रीमी क्रीमी अशी आपली खीर दिसत आहे. तुम्हाला मी शिजले का नाही ते दाखवते. हे बघा एकदम मऊ असे आपले तांदूळ शिजले गेलेले आहेत. आता आपण या स्टेपला पूर्ण तांदूळ शिजल्यानंतरच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी याच वाटीने तांदूळ घेतले होते, 1 वाटी म्हणजे सपाट वाटी, आणि त्याच वाटीने साखर पण घेतलेली आहे, सपाट वाटी. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त घेऊ शकता. आणि 1 लिटर दूध हे प्रमाण खूप योग्य आहे. आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली खीर जवळजवळ अशी झालेली आहे. आता मी बाकी जे शिल्लक राहिलेले दूध आहे ते टाकून घेणार आहे. तुम्हाला घट्ट जर आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण मला थोडंसं पातळ पाहिजे ही खीर, त्यामुळे मी पूर्ण 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही खीर तयार झालेली आहे. मस्त आपली अशी ही खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.